अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते हैं तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता है। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या त्यांच्या वक्तव्यावरून सर्वत्र एकच गहजब उडाला। काँग्रेससह विरोधकांनी अमित शाह यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी म्हणून लोकसभा आणि राज्यसभा अक्षरशः दणाणून सोडली। संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केल्याचा आरोप केला आणि या आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केलं। आता प्रश्न हा उरतो की डॉक्टर आंबेडकरांचा दोनदा पराभव कसा झाला आणि तो कुणी केला। या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणारा हा स्पेशल रिपोर्ट डॉक्टर आंबेडकरांचा पराभव नक्की कुणी केला। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक पार पडली। ही निवडणूक प्रक्रिया 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 अशी सुमारे 4 महिने चालली। निवडणूक जाहीर होताच आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि निवडणुकीच्या तयारीला लागले। आंबेडकरांनी आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षातर्फे 35 जागा लढवल्या। त्यातलेच एक उमेदवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 489 जागांसाठी 53 राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले। आंबेडकरांनी समाजवादी पक्षासोबत युती केली आणि देशाची पहिली निवडणूक लढवली। प्रत्येक द्विसदस्यीय मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव अशा दोन्ही जागांवरून लोकसभा प्रतिनिधी निवडून द्यायचे होते। मुंबई उत्तर मतदारसंघातून सर्वसाधारण जागेसाठी काँग्रेसचे विठ्ठल गांधी विरुद्ध समाजवादी पक्षाचे अशोक मेहता, तर राखीव जागेसाठी काँग्रेसचे नारायण काजरोळकर विरुद्ध शेड्यूल कास्ट फेडरेशनचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी लढत ठरली। शिवाय कम्युनिस्ट पक्षाकडून श्रीपाद अमृत डांगे, अखिल भारतीय रामराज्य परिषदेकडून केशव जोशी, तर हिंदुत्ववादी नेते गोपाळराव देशमुख आणि निळकंठ परुळेकर या 2 अपक्षांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली। अर्थात यात सर्वाधिक चर्चा झाली ती बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नारायण काजरोळकर यांच्यातल्या लढतीची। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागला होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विठ्ठल गांधी काँग्रेस मिळालेली मतं 1,49,138, अशोक मेहता समाजवादी पक्ष मिळालेली मतं 1,39,741, नारायण काजरोळकर काँग्रेस मिळालेली मतं 1,38,137, भीमराव आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन मिळालेली मतं 1,23,576, श्रीपाद डांगे कम्युनिस्ट पक्ष मिळालेली मतं 96,755, गोपाळ देशमुख अपक्ष मिळालेली मतं 40,786, केशव जोशी रामराज्य परिषद मिळालेली मतं 15,195, निळकंठ परुळेकर अपक्ष मिळालेली मतं 12,560। या निवडणुकीत काँग्रेसच्या नारायण काजरोळकरांना 1,38,137 मतं, तर बाबासाहेब आंबेडकरांना 1,23,576 मतं मिळाली आणि आंबेडकरांचा 14,561 मतांनी पराभव झाला। खरं तर आंबेडकरांचा पराभव हा देशासाठी एक धक्का होता। आंबेडकरांचा पराभव कसा झाला, कुणी केला यावर चर्चा सुरू झाल्या, ज्या आजही सुरूच आहेत। काँग्रेसनं आंबेडकरांविरोधात ठरवून उमेदवार देऊन त्यांचा पराभव केल्याचा आरोप काँग्रेसवर आजही केला जातो। काँग्रेसनं आंबेडकरांविरोधात उमेदवारच का दिला यामागं काय कारण होतं? सदोबा पाटील अर्थात सका पाटील हे मुंबई काँग्रेसचे एकेकाळचे सर्वेसर्वा। तेव्हाच्या बॉम्बे काँग्रेस कमिटी अंतर्गत येणाऱ्या मतदारसंघात त्यांचा शब्द हा अंतिम मानला जायचा। बाबासाहेब मुंबईतील राखीव जागा लढवणार असतील तर काँग्रेस त्यांना विरोध करणार नाही असं सका पाटलांनी निवडणूक घोषित होण्यापूर्वीच जाहीर करून टाकलं होतं। मग असं असताना देखील काँग्रेसनं नारायण काजरोळकरांच्या रूपानं आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार का दिला? सका पाटलांच्या मनात आंबेडकरांबद्दल नितांत आदर होता, मात्र समाजवादी आणि कम्युनिस्टांबद्दल प्रचंड राग होता। आंबेडकरांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पक्ष यांच्यात युती झाल्याचं पाहून सका पाटलांना राग अनावर झाला आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध काँग्रेसतर्फे नारायणराव काजरोळकर यांचं नाव जाहीर केलं।
जसा काँग्रेसमुळे आंबेडकरांचा पराभव झाल्याचं मानणारा एक वर्ग आहे, तसाच तो कम्युनिस्टांमुळे आंबेडकरांचा पराभव झाल्याचं मानणाराही एक वर्ग आहे. आंबेडकर उभे असलेल्या राखीव जागेवर कुणीही मत देऊ नये असा प्रचार कम्युनिस्टांनी केला आणि त्याचा फायदा काजरोळकरांना झाला. या निवडणुकीतील आंबेडकरांच्या पराभवाची आणखी काही कारणं सांगितली जातात. कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद डांगे यांचं या निवडणुकीतलं चिन्ह होतं इंजिन. हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या मतपेटीत दोन्ही मतपत्रिका टाका असं आवाहन डांगे यांनी तसेच त्यांच्या पाठीराख्यांनी निवडणूक मोहिमेतील प्रचार सभांमध्ये आणि तेव्हा वितरित केल्या गेलेल्या पत्रकांमध्ये केलं होतं. मात्र असं केल्यानं मतं बाद होतात याची कल्पना मतदारांना देण्यात आली नव्हती. दुसरीकडे याच निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेले आणखी एक उमेदवार गोपाळराव देशमुख यांनी तर सवर्ण हिंदू मतदारांनी राखीव जागा लढवणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना दोन्हीपैकी एकही मत न देता दोन्ही मतपत्रिका अन्य उमेदवाराच्या मतपेटीत टाकून आपलं एक मत कुजवावं म्हणजे ते बाद होईल अशी व्यवस्था करण्याची सूचना केली होती असंही म्हटलं जातं. डॉक्टर आंबेडकरांना नारायण काजरोळकरांपेक्षा 14,561 मतं कमी पडली. डांगे यांच्या बाद मतांची संख्या 39,175 इतकी होती. एक मत कुजवा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं नसतं तर डॉक्टर आंबेडकर निवडून आले असते हे या आकडेवारीवरून उघडपणे दिसून येतं. द्विसदस्यीय मतदारसंघात प्रत्येक मतदाराला 2 मतं देण्याचा अधिकार होता. मतदारांना दोन्ही मतं विभागलीच पाहिजेत असं काही कायदेशीर बंधन नव्हतं. पण मतदाराला देण्यात येणाऱ्या दोन्ही मतपत्रिका त्यानं एकाच उमेदवाराच्या बाजूने टाकल्या तर 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील 63(1) भागातील तरतुदीनुसार अशा मतपत्रिका मतमोजणी करताना बाद ठरवल्या जात होत्या. याच गोष्टीचा फायदा अन्य उमेदवारांनी उठवला आणि आंबेडकरांचा पराभव झाला. याचाच अर्थ आंबेडकरांच्या पराभवाला केवळ काँग्रेसच नव्हे तर कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटकही तितकेच जबाबदार होते असं म्हणावं लागेल. आंबेडकरांच्या या धक्कादायक पराभवाची पुढे बराच काळ चर्चा होत राहिली. आंबेडकरांनी मात्र कोणालाही दोष न देता निवडणूक म्हणजे एक क्रिकेटचा सामना असतो, पराभूत संघ स्वस्थ बसत नसतो तर तो पुढील सामन्याच्या तयारीला लागतो असं म्हणत राज्यसभेवर गेले. मात्र लोकसभेत जाण्याची त्यांची इच्छा काही दडून राहिली नाही. आता 1954 मध्ये भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आंबेडकरांचा पराभव का झाला याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. भंडारा मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव अशा दोन्ही जागांवरून लोकसभा प्रतिनिधी निवडून द्यायचे होते. 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. सर्वसाधारण जागेवरून चतुर्भुजभाई जसानी तर राखीव जागेवरून खांडेकर नावाचे उमेदवार खासदार झाले होते. मात्र या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका उमेदवारानं जसानी यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली आणि मार्च 1954 मध्ये तिचा निकाल लागला तो जसानी यांच्या विरोधात. अखेर जसानी यांना राजीनामा द्यावा लागला आणि राखीव जागेवर निवडून आलेल्या खांडेकरांनाही पायउतार व्हावं लागलं. त्यामुळं या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लागली. उत्तर मुंबईतून बाबासाहेबांसोबत पराभूत झालेल्या अशोक मेहता यांना प्रजा समाजवादी पक्षानं भंडारा पोटनिवडणुकीत सर्वसाधारण जागेवर आपला उमेदवार म्हणून जाहीर केलं तर राखीव मतदारसंघातून शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उमेदवार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. या पोटनिवडणुकीत सर्वसाधारण जागेवर काँग्रेस पक्षाचे पूनमचंद्र राका विरुद्ध प्रजा समाजवादी पक्षाचे अशोक मेहता अशी तर राखीव जागेवर काँग्रेसचे भाऊराव बोरकर विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी लढत ठरली. या निवडणुकीत दिनकरराव रहाटे या स्थानिक कार्यकर्त्यानं बाबासाहेबांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. बाबासाहेब आंबेडकर प्रचारासाठी भंडाऱ्यात पोहोचल्यावर प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार अशोक मेहता यांचे पीए डॉक्टर शांतीलाल आणि प्रचार प्रमुख ॲडव्होकेट ज्वालाप्रसाद दुबे या दोघांनी बाबासाहेबांची भेट घेतली आणि मुंबईप्रमाणेच या पोटनिवडणुकीत सुद्धा एकमेकांना मदत करण्याची भूमिका मांडली. आंबेडकरांनी देखील ही भूमिका मान्य केली आणि त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर बाबासाहेबांनी भास्करराव निनावे, दिनकरराव रहाटे आणि इतर कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली. मात्र या कार्यकर्त्यांनी प्रजा समाजवादी पक्षासोबत आपण सहकार्याची भूमिका घेऊ नये असं सुचवलं. आपल्या मतदारांचं दुसरं मत सर्वसाधारण जागेवर उभ्या असलेल्या प्रजा समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मिळेल
पण त्या पक्षाच्या मतदारांचं दुसरं मत आपल्याला मिळण्याची शक्यता नाही असा विचार या कार्यकर्त्यांनी मांडला आणि त्याऐवजी आपल्या पक्षाच्या मतदारांनी आपलं दुसरं मत गोठवून टाकावं, ते त्यांनी कुणालाही देऊ नये असा प्रस्ताव मांडला. मात्र मी राज्यघटना बनवली आहे, मत गोठवणं हे घटनाविरोधी कृत्य आहे, मी निवडणुकीत पराभूत झालो तरी चालेल, परंतु तुमच्या म्हणण्यानुसार वागणार नाही असं म्हणत आंबेडकरांनी कार्यकर्त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. पुढे हाच विचार त्यांनी एका जाहीर सभेत बोलून दाखवला आणि एक मत सर्वसाधारण जागेवरील अशोक मेहतांना तर दुसरं मत आपल्याला देण्याचं आवाहन केलं. बाबासाहेबांचा हाच विचार विरोधी उमेदवाराच्या पथ्यावर पडला आणि भंडारा पोटनिवडणुकीत आंबेडकर पराभूत होण्याला हे एक कारण ठरलं. या निवडणुकीत काँग्रेसचे भाऊराव बोरकर यांचा विजय झाला, तर आंबेडकरांचा 8,381 मतांनी पराभव झाला. आंबेडकरांचा पराभव झाला खरा, पण त्यांच्या प्रभावानं प्रजा समाजवादी पक्षाचे अशोक मेहता यांचा मात्र विजय झाला. संसदीय मार्गाशिवाय अन्य कोणत्याही मार्गानं विजयी होणं आंबेडकरांना मान्य नव्हतं. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला मतं कुजवण्याचा सल्ला बिलकुल पटला नव्हता. आंबेडकरांच्या नावाऐवजी इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या याच अमित शहा यांनी 2024च्या भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1954च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आंबेडकरांचा पराभव व्हावा म्हणून काँग्रेसकडून 1 रुपया आणि मिठाच्या पुड्या वाटण्यात आल्या होत्या असा आरोप आपल्या भाषणात बोलताना केला होता. एकूणच काय तर काही असंसदीय गोष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एखाद दुसऱ्या निवडणुकीत पराभव करण्यात काही घटक यशस्वी झाले असतील, पण ही यशापयशाची मोजपट्टी वापरून आंबेडकरांचं कर्तृत्व मोजता येणं कोणालाही शक्य नाही. मी एक वेळ पराभूत झालो तरी चालेल, पण असंसदीय मार्गाने विजयी होणं मला मान्य नाही. या आंबेडकरांच्या नीतिमत्तेला पराभूत करण्याची हिंमत कालही कुणाच्यात नव्हती आणि आजही कुणाच्यात नाही. म्हणून तर महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपराजित ठरतात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.